नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की इथे डॉक्टर दादासाहेबांना म्हणतात की मी काही अथर्वला वाचवू शकत नाही. तोपर्यंत दादासाहेब, मीरा आणि अंबिका हे तिघेजणी खूप रडतात. त्यांच्या पायाखालची जशी काही जमीनच सरकल्यासारखं वाटत आहे. तोपर्यंत इथे मीरा म्हणते की अथर्व, काय माझ्याकडून अशी चूक झाली की देवी आईने मला ही मोठी शिक्षा दिली आहे. देवी आई, तुझ्यावरती माझा खूप विश्वास होता, तोही आता माझा उडला आहे. तोपर्यंत असं काही म्हणत असताना मीरा म्हणते की अथर्व, जर मी सावित्री जर असते तर मी यमाच्या दारातून तुम्हाला माघारी घेऊन आलं असते, पण तसं काही मी करू शकत नाही. एकमेव माझा भरोसा, श्रद्धा, विश्वास जे काही माझ्या देवी आईवरती होते ते सगळं काही आज माझा निघून गेली आहे. कारण की श्रद्धा, विश्वास अजिबात नाही. तिच्यावरती एक विश्वास होता, ती माझ्याबरोबर ती असं काही करून देणार नाही. तोपर्यंत इकडे देवी आई पटकन डोळे उघडते, तिची काठी अशी आपटते जोरात आणि मीरा अथर्वच्या असा अंगावरती हात ठेवते. तेव्हा देवी आई तोपर्यंत चमत्कार तर करते आणि अथर्वाचाही ते शॉट चालू होतो. शॉट चालू झाल्यानंतर ना डॉक्टर अथर्वकडे पाहतात. शनी म्हणतात की खरंच हा चमत्कारच झाला आहे. मीरा म्हणते, डॉक्टर साहेब पटकन तुम्ही अथर्वला चेक करा, बघा काय होतंय, ते ठीक तरी आहेत ना. दादासाहेबांना एक मोठं ओझं त्यांच्या डोक्यावरचं कमी झालं असं वाटत असतात, नाही तर त्यांच्यावरती एक दुःखाचा डोंगरच कोसळल्यासारखं झालेलं असतं. तोपर्यंत ते माया, नर्मदा आणि हे दामोदर हे तिघेजणी वाट पाहतात की हॉस्पिटलमधून बातमी काय येत आहे की अथर्व जिवंत आहे की मेला आहे. तो अजित म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलं आहे 12 तास तुम्ही थांबा, त्याच्यानंतरच आम्ही काय सांगू. तोपर्यंत ते मंजिरी पटकन दरवाजा खोलते आणि साखरेचा डब्बाच बरोबर घेऊन आलेले असते. म्हणते की माया, खरंच तुझे तर सर्वात जास्त आभार मानायला पाहिजेत. माझा अथर्व ना नीट व्यवस्थित सुखरूप आहे, त्याला शुद्ध आली आहे, तो जिवंत आहे असं म्हणतात. शनी हे चौघेजणी खूप घाबरतात आणि ते मंजिरी पटकन सगळ्यांच्या तोंडामध्ये मुठभर अशी साखर 2दा-3दा नको म्हणता भरपूर वेळा चारत असते. आणि या तिघांच्या चालल्यानंतर मायाकडे येते. मायाला म्हणते, अगं तू तर मेन किरदार आहेस ह्याच्यातला आणि तुला तर साखर भरपूर जास्त दिली पाहिजे ना, खाना असं म्हणत मायाचं तोंड एकदम साखरेने भरते आणि तिचं नरडं आवळते आणि म्हणते की काय ग, तू मला मारायला निघाली होतीस, ह्या मंजिरीला संपवणार होतीस, तुझी हिंमत तरी कशी झाली मला संपवायची. तू साधं अथर्वला मारू शकत नाहीस, त्याला काही करू शकत नाही, तर मला तरी लांबचीच गोष्ट आहे. एक तू माझ्यासाठी एक मच्छर आहेस. मच्छर माया, एवढं लक्षात ठेव, मला मारण्यासाठी ना तुला कितीतरी जन्म घ्यावे लागतील असं म्हणतात शनी. माया, नर्मदा ही ते सगळेजणे दामोदर, अजित घाबरलेले असतात. म्हणतात की ही एकदम पेटलेली बाई आहे. मंजिरी म्हणजे एक विचित्रच आहे, तिचं काही सांगू शकत नाही मनामध्ये काय येते. तोपर्यंत ते मायाला खूप जोर जबरदस्तीने ते ढकलते बेडवरती आणि तिथून निघून जाते. नर्मदा पटकन मायापाशी येते. म्हणते, काय ग, तुला काय वाटतंय, ही बाई सगळी घरात आल्यानंतर आपला हा कारस्थान जे काही केलं आहे आपण ते सगळ्यांना सांगू शकेल का. माया म्हणते, नाही, मी जोपर्यंत ह्या मंजिरीला ओळखते ना, ही काही तसं काही सांगू शकत नाही, आम्हाला पुरेपूर गॅरंटी आहे. तोपर्यंत ते दादासाहेब, अथर्व, अंबिका हे सगळे काही घरी येतात. मीरा अथर्वला एकदम हळूवारपणे अलगदपणे घरात एंट्री करते. तोपर्यंत मंजिरी आरतीची ताट घेऊन येते. सगळे काही नाखुश असतात, कोणालाही आनंद झालेला नसतो. तोपर्यंत अनन्या म्हणते, दादा खरंच ना, तू ह्या सुखरूप माघारी आलास ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आम्हाला कोणतीही नाही. तोपर्यंत हे सगळं काही झाल्यानंतर अथर्व म्हणतो, अगं अनन्या, हा व्हिडिओ तू बनवतेस, तू काही सोशल मीडियावरती टाकण्यासाठी बनवत तरी नाहीस ना. अनन्या म्हणते, नाही रे दादा, असं काही नाही आहे, हे फक्त आपल्यापुरतंच आहे. तोपर्यंत अनन्या म्हणते, दादा खरंच तू आज ह्या प्रकारे जे काही तुझ्यावर झालं होतं ते आत्तापर्यंत कधीही नव्हतं झालं आणि असं कधीही घडू नये तुझ्याबरोबर, तू नेहमी सुखरूप राहो. तोपर्यंत अथर्व म्हणतो, हो ग ठीक आहे, मी तुझ्या भावना समजू शकतो. तोपर्यंत ते मंजिरी त्याला आरतीचे ताट ओवळते. तोपर्यंत दिवा विसतो. सगळे तिच्याकडे आश्चर्यानेच पाहताच. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा तिचा
आरती करताना दिवा विसतो तोपर्यंत अंबिकाच्या डोक्यामध्ये येतं का बरं असं होतंय. अंबिका म्हणते, जाग मीरा पटकन पुढे. ती आरतीची थाळ घेऊन आरती कर अथर्वची. हे म्हणता क्षणी मंजिरी अंबिका आणि मीराकडे बघते. मीरा जाते आणि म्हणते, अथर्व तुमच्या ह्या घरामध्ये स्वागत आहे. तुम्ही सुखरूप घरामध्ये आला, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आमच्यासाठी काही नाही आहे. तोपर्यंत मीरा पटकन अथर्वला देवी आईच्या चरणामध्ये घेऊन जाते आणि ते घेऊन जात असताना दादासाहेब म्हणतात की मंजिरी तुला माहिती आहे का, महागौरीचा आशीर्वादच आहे ह्या दोघांच्या पाठी. मंजिरी मनातल्या मनात म्हणते की हो रे म्हाताऱ्या, मला माहीत आहे कोणाचा आशीर्वाद आहे. आता बघूया महागौरी पण काय करते ते. माझा परत एकदा सापळा मी ह्या मीरावरती टाकलेला आहे. बघू महागौरी ह्या मीराला कशी वाचवते. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की मंजिरीचा नावा सापळा म्हणजे अथर्वचा डुप्लिकेट ह्या घरामध्ये आलेला असतो. अथर्वची तो जागा घेतो. बघूया आता नक्की काय होतंय ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही भरपूर प्रेम आशीर्वाद देताय, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब ही करा. बाय सगळ्यांना.